की तुम्ही मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर मी आणलेली आहे बघा ही छोटीशी बॅग तुमच्यासाठी खास. आणि गेस करू शकता या बॅगेमध्ये काय असेल. तर असं मीच सांगते तुम्हाला या बॅगेमध्ये काय आहे. बरं, तर मेकअप करायला ना सगळ्यांनाच आवडतं. म्हणजे आपल्या घरात कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असेल, कुठेही जायचं असेल, लग्न असेल, फंक्शन असेल, काही असेल, तर आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की ना आपण झटपट असा मेकअप केला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला आपण पार्लरला जाऊन मेकअप तर करणं शक्य नाही आहे, किंवा पार्लरवालीला आपल्या घरी बनवणं हे सुद्धा शक्य नाही आहे. त्यामध्ये पैसेही जातात आणि आपला वेळही वाया जातो. तर अशा वेळेला असं आपल्याला असं वाटतं, जर मला मेकअप करता आला असं तर मी झटपट असा करून घेतला असता घरी. पण आपल्याला कधी-कधी काय होतं की मेकअप करण्याची आवड असते, पण आपल्याला कळत नसते की कोणते नक्की प्रोडक्ट घ्यावे, कारण आपण बिगिनर असतो. मी मीच प्रोडक्ट शेअर करणार आहे. आणि बरं, हे मेकअप प्रोडक्ट जे आहे ना, मी महिना दीड महिना जवळजवळ वापरलेत. म्हणजे 3-4 वेळा तरी मी मेकअप केलेला आहे या प्रोडक्ट्सने. त्यामुळे हे प्रोडक्ट मला आवडले आणि म्हटलं चला ॲज अ इन्फ्लुएन्सर आपण तुमच्यासोबत शेअर करूया. तर मी तुमच्यासोबत झटपट अशी शेअर करणार आहे. खूप जास्त वेळ घालवणार नाही त्याचा. प्रत्येकीलाच वाटतं की तिच्याकडे एक छान असं मॉइश्चरायझर असावं, जे लाँग लास्टिंग असावं आणि स्किनला सूट होणारं असावं आणि शक्यतो ना सगळ्या ऋतूमध्ये चालणारं असावं. तर असंच हे ना प्रोडक्ट आहे. खूप छान आहे. बघू शकता तुम्ही, माझं जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त संपलेलं आहे. खूप वर्षापासून वापरते, म्हणजे 2-2.5 वर्षापासून हे वापरते जवळजवळ. आणि खूप छान आहे. जेल फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे ना छान स्किनमध्ये ऑब्झॉर्ब पण होतं. स्किन एकदम लुसलुशीत होते, म्हणजे बोलू शकतो मऊ होते. आणि खूप छान आहे. नक्की बाय करू शकता. आणि याचा लिंक जे आहे ना, तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. खूप अफोर्डेबल आहे. तुम्ही यामध्ये छोटा डब्बासुद्धा घेऊ शकता. प्रत्येकीला असं वाटतं की एक छान सनस्क्रीन लोशन ना तिच्याकडे असावं, आणि जे खरंच काही इफेक्ट द्यावं म्हणजे स्किनला आपल्या. कारण तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे सनस्क्रीन लोशन लावणं किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 30+ असाल तर सनस्क्रीन लोशन तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आता हे सध्या ना मी 1.5 वर्षापासून आय थिंक वापरते मी मिनिमलिस्टचं. हे माझं तिसरं आहे. तिसऱ्यांदा मागवलेलं आहे मी. आणि याआधी मी डर्माकोचंसुद्धा वापरलेलं आहे. त्यानंतर न्यूट्रोजनचंसुद्धा वापरलं आहे, ते सुद्धा अगदी बेस्ट आहे. त्याची मी तुम्हाला लिंकही दिली होती. तर हे सुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही जर असं चांगलं एक सनस्क्रीन लोशन फाइंड आउट करत असाल तर नक्की हे ट्राय करू शकता. आणि 50 SPF आहे. सो त्यामुळे खूप जास्त ज्यांना पिगमेंटेशन वगैरेचा इश्यू असेल तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. मेकअप प्रोडक्टमध्ये ना कन्सिलर खूप महत्त्वाचं पार्ट आहे. म्हणजे प्रत्येकीलाच ना डोळ्यांच्या खाली खूप डार्क सर्कल असतात, पिगमेंटेशन असतं, बरेच स्पॉट्स असतात, आणि ते कव्हर करण्यासाठी ना कन्सिलर खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या मेकअपमधला. तर अशा वेळेला ना एक छान कन्सिलर आपल्याकडे असणं खूप गरजेचं होतं. आधी मी NYBचं वापरायची. त्यानंतर आता हे रिसेंटली ना मी 2 यूज केलेले आहेत. एक आहे फेसेस कॅनडाचा आणि एक आहे हा स्विस ब्युटीचा. आणि 2 जे आहेत कन्सिलर तुम्ही वापरू शकता. खूप छान आहे. खूप छान कव्हरेजसुद्धा देतं. आणि तुम्ही बघू शकता स्विस ब्युटीचं खूप अफोर्डेबल आहे. त्याचबरोबर ना फेसेस कॅनडासुद्धा तर मेकअपमधला सेकंड पार्ट जो येतो ना आपला इम्पॉर्टंट, तो म्हणजे फाउंडेशन किंवा BB क्रीम, CC क्रीम जे काही तुम्ही वापरत असाल. तर तुम्ही जर चांगली BB क्रीम शोधत असाल तर NYBची नक्की ट्राय करू शकता. याआधीसुद्धा मी रिकमेंड केलेलं आहे. अगदी 3-4 वर्षापासून 3 वर्षापासून जवळ मी वापरत आहे आणि खूप छान आहे. त्यानंतर फाउंडेशनमध्ये जर तुम्ही बघत असाल तर मम्माचं फाउंडेशन बेस्ट आहे. हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मध्ये तुम्ही मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता, किंवा ही फेसेस कॅनडाची, तर ही सुद्धा खूप छान आहे. छान कव्हरेज देतं. म्हणजे मेकअप तुमचा जो आहे तो ना लाँग लास्टिंग ठेवण्यास मदत होते. आणि मी आता म्हणजे आधी माझं जे होतं ना मेबेलिनचं ते सुद्धा वापरलेलं आणि आता हे महिनाभरापासून वापरते. तर हे सुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही नक्की मागवू शकता. ना आपल्याला एक छान लिप बामची सुद्धा गरज असते, आणि प्रत्येकाला वाटते की टिंटेड लिप बाम असावा. तर डॉट अँड कीचं आहे टिंटेड लिप बाम आहे. खूप बेस्ट आहे. आधीसुद्धा शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत आणि खूप छान आहे वापरायलासुद्धा. आणि लुक वाईजसुद्धा चांगलं दिसतं. त्याचबरोबर ना तुमचे जे होठ आहेत ना तर ते सुद्धा छान नरिश करतं. व्हिटॅमिन सी सुद्धा ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे यूज करणं. आणि तुम्ही 30+ असाल तर करायचं आहे. तर तुम्ही जर व्हिटॅमिन सी चांगलं फाइंड आउट करत असाल तर तुम्ही प्लमचा सुद्धा यूज करू शकता, किंवा हे मिनिमलिस्टचं सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर मी अजून एक यूज केलं होतं डर्माकोचं, तर ते सुद्धा खूप छान होतं. तर नक्की ट्राय करा हे सुद्धा. आणि एक चांगला तुम्ही जर व्हिटॅमिन सीचं सिरम शोधत असाल तर हे नक्की ट्राय करा.
अफोर्डेबल पण आहे, खूप जास्त महागही नाही आहे आणि खूप छान इफेक्ट येतं. तुम्ही जर एक चांगला मस्कारा शोधत असाल तर ब्ल्यू हेवनचा हा मस्कारा अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. तर हा सुद्धा खूप छान आहे आणि म्हणजे जास्त म्हणतात ना की काही जणांना मेकअपमध्ये मस्कारा फार लावायला आवडत नाही, म्हणजे जास्त असं बोलतात ना बोल्ड आवडत नाही, तर त्यासाठी ना हा खूप बेस्ट आहे. बघा ब्रश पण याचा खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. तर जर तुम्ही अफोर्डेबल रेंजमध्ये शोधत असाल तर ब्ल्यू हेवन बेस्ट आहे. सध्या हे मी प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि त्यामुळे तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते. असं लायनर जो शोधत असाल ना तर हा बायोटिकचा ना लायनर खूप सुंदर आहे. त्याचा ब्रश बघू शकता, अगदी बारीक ब्रश आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे आणि लाँग लास्टिंग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काळ टिकून राहतो हा आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, त्यामुळे हा सुद्धा नक्की तुम्ही बाय करू शकता. तर ना कधी कधी आपल्याला काय होतं की ब्लॅक कलरची काजळ पेन्सिल वापरून कंटाळा येतो, त्यामुळे असं वाटतं ना काहीतरी वेगळं, म्हणजे जसं की असं मागे हे ट्रेंडिंगमध्ये खूप होतं ग्रीन कलरचं काजळ वगैरे. तर हे ग्रीन कलरचंच आहे ब्ल्यू हेवनचं आणि खूप छान दिसत होतं. मी तुम्हाला दिसत असेल मी लावलेला सुद्धा आहे तर, आणि खूप छान आहे, अफोर्डेबल रेंजमध्ये सुद्धा आहे. तर हे सुद्धा नक्की मागवू शकता. लिपस्टिक शोधत असाल चांगला शेड, मी जो सध्या आता शेड लावलेला आहे तर तो हाच आहे. बघू शकता तुम्ही शुगर पॉपचा आणि खूप छान शेड आहे, मला खूप आवडला हा आणि तुम्ही तर आता सध्या बघताय मी लावलेला आहे. तर हाच तो सेम शेड आहे आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, तर नक्की ट्राय करू शकता हे सुद्धा लिपस्टिक. आणि त्याचबरोबर ना अगदी कमी बजेट असेल तर तुम्ही एल-ए-टीनची सुद्धा लिपस्टिक ट्राय करू शकता. ही सुद्धा खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. खूप सारे वेगवेगळे कलरसुद्धा मिळतात आणि दिसायलाही छान दिसतात. लग्न जेव्हा आता गावी गेल्यावर लग्न वगैरे होतं त्यावेळेला मी हेच वापरलेले होते, म्हणजे एल-ए-टीनचीच लिपस्टिक वापरलेली होती. तर ही सुद्धा नक्की ट्राय. त्याचबरोबर ना मेकअप प्रोडक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो मेकअप झाल्यानंतर, तो म्हणजे ना मेकअप फिक्सर. मेकअप फिक्सर काय करतं तर आपला जो काही मेकअप आपण केलेला असतो तो लाँग लास्टिंग राहावा, घाम येऊ नये किंवा स्प्रेड होऊ नये, केकी दिसू नये, या सगळ्यासाठी ना मेकअप फिक्सर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते एक चांगलं मेकअप फिक्सर असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे ब्ल्यू हेवनचं लाँग लास्टिंग मेकअप फिक्सर आहे. ड्रायसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता 5 सेकंडमध्ये ड्राय होतं. पॅरेबेन फ्री आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तर हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर जणींना काय असतं ना म्हणजे केस वेगवेगळ्या स्टाईलची बांधणं किंवा करणं, हेअरस्टाईल करणं फार आवडतं. पण काय होतं ना आपण हेअरस्टाईल वगैरे करतो त्यानंतर आपण फंक्शनमध्ये वगैरे जातो किंवा मग ट्रॅव्हल करतो, म्हणजे घरातून निघून फंक्शनच्या व्हेन्यूपर्यंत जाईपर्यंत ट्रॅव्हल होतो. तर त्यामध्ये ना आपले केस जे आहेत ना ते थोडेफार खराब होतात, रफ होतात किंवा मग ना जी हेअरस्टाईल आपण केलेली असते प्रॉपर तशी राहते. तर त्यासाठी ना एखादा सेटिंग स्प्रे असणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणजे हा डेली यूज नाही करायचा, आपल्या केसांसाठी अजिबात चांगला नसतो. कधीतरी कुठल्यातरी फंक्शनमध्ये काही कार्यक्रमामध्ये फक्त यूज करू शकता, म्हणजे तुम्ही हेअरस्टाईल कोणतीही केलीत ना त्यानंतर असं लांब पकडायचं आहे, खूप लांबमध्ये, आणि हा ना इथून एवढ्या लांबून स्प्रे करायचा आहे तुमच्या केसांवर. तुमची केसं ॲज इट इज राहतात. किती तासही तुम्ही फंक्शन अटेंड केलं तरीसुद्धा तुमची केसं ना जशीच्या तशी राहतात. मी खूप वर्षांनी सो हे सगळे प्रोडक्ट होते आणि अगदी क्विक तुम्हाला झटपट असे दाखवलेले आहेत. एक रिव्ह्यू शेअर करत होता, खूप दिवसापासून विचार करत होते आणि म्हटलं चला आता फायनली आपण हा रिव्ह्यू शेअर करूया, कारण ज्यांना मेकअपचं काही माहिती नसेल, बिगिनर असतील आणि त्यांनी त्याचं सर्चिंग करत असतील की कोणते चांगले प्रोडक्ट घ्यावे, तर त्यासाठी म्हटलं हा आपण शेअर करूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडलं तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अशाच एक छानशा व्हिडिओसाठी तुमच्यासोबत पुन्हा भेट होईल. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.